ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिना इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना शतशः प्रणाम करूया, त्यांना साष्टांग दंडवत घालूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। श्री श्री राधा गोविंदांचा आशीर्वाद घेऊया, श्रील प्रभुपादांचा आशीर्वाद घेऊया, नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वया माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। श्री श्री राधा गोविंद टेम्पल इस्कॉन मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। आज आपण घेणार आहोत आपला अध्याय 13वा क्षेत्रज्ञ विभाग योग। त्याआधी आपण थोडीशी अजून उजळणी करूया आणि एक छोटीशी प्रार्थना सुद्धा म्हणूया आणि मग आपण आपल्या अध्यायाची सुरुवात करूया। तर हा आहे आपला पंचतत्व मंत्र। कोण म्हणून दाखवेल बरं आपला पंचतत्व मंत्र? राधिका तुला म्हणायचंय? हो मॅम। हो, म्हणून दाखव ना। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासवी गौरा भक्त वृंद। खूप छान, खूप सुंदर। तर हे जे मध्ये आहेत चैतन्य महाप्रभू, ते स्वतः कृष्णाचा अवतार आहेत। जे निळ्या वस्त्रात आहेत ते नित्यानंद महाप्रभू, जे बलरामाचा अवतार आहेत। जांभळ्या वस्त्रात आहेत ते आहेत गदाधर पंडित, जे राधाराणींचा अवतार आहेत। आणि हे पांढऱ्या वस्त्रातले हे आहेत अद्वैताचार्य, जे शिवाचा अवतार आहेत। आणि सगळ्यात शेवटी इकडे श्रीवासा ठाकूर, जे नारद मुनींचा अवतार आहेत। तर आणखी एक छोटीशी प्रार्थना आणि त्यानंतर आपण आपल्या 13व्या अध्यायाची सुरुवात करूया। कृष्णा 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 हे कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा पाहि माम। राम राघवा राम राघवा राम राघवा रक्ष माम। हरे कृष्णा। आता आपला 13वा अध्याय, ज्याचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग। कालच म्हणजे परवा दिवशी आपण आपल्या 12व्या अध्यायात भक्ती योगाचं महत्व जाणून घेतलं। आपण अनन्य भक्ती, साधना भक्ती आणि आणखी कोणती भक्ती पाहिली होती? कोणी आठवते कोणाला? कोण सांगेल बरं मला? अनन्य भक्ती, साधना भक्ती आणि आपण काय शिकलो होतो आणखी? शुद्ध भक्ती। एकदम बरोबर, खूप छान मानसी।
आणि भगवंतांनी आपल्याला कसे छान फॅसिलिटीज पण दिले होते. आपण अनन्य भक्ती करू शकत नाही, तर आपण साधना भक्तीकडे कसं अग्रेसर व्हायचं आणि साधना भक्ती सुद्धा करू शकलो नाही, तर शुद्ध भक्ती कशी करायची ती सुद्धा नाही करू शकलो. ऍटलिस्ट आपण भक्तीच्या नियमांचं पालन कसं करायचं हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं. आता आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधील फरक म्हणजे प्रकृती, पुरुष आणि चेतना यांच्यामधला फरक आणि एक्झॅक्टली भगवंत आपल्याला काय सांगतायत या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या यापैकीच्या या दोन्हींच्या नॉलेज बद्दल ते आपण पाहणार आहोत. तर आता अर्जुनाला काय जाणून घ्यायचं होतं, आपण आपलं शरीर कशाने बनलं आहे, पण या नक्की या शरीराचा या प्रकृतीचा एन्जॉयर कोण आहे, म्हणजे भोक्ता कोण आहे, प्रकृती म्हणजे काय नक्की, ज्ञान म्हणजे काय आहे, हे प्रश्न अर्जुनाला पडले होते. आता आपण कोण आहोत याचं उत्तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात दिलं होतं. आपण शरीर नाही आत्मा आहोत आणि आपला आत्मा हृदयात स्थित असतो, हो की नाही. आणि आपल्या आत्म्याचे तुकडे कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत. त्याला ओलं करता येत नाही किंवा सुकवता येत नाही वाऱ्याने, आणि तो मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतो. हे आपण दुसऱ्या अध्यायात शिकलो. पण आता प्रश्न काय, हा खरा एन्जॉयर कोण आहे, तर हे आपण शांती सूत्रात शिकलो होतो. सर्वोच्च आनंद म्हणजे सर्वोच्च भोक्ता कोण होता, कोण आहे, शांती कृष्ण. शांती सूत्रात आपण काय शिकलो होतो, भगवंत सर्वोच्च आनंद आहेत, सर्वोच्च आनंद आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि परममित्र आहेत. परममित्र आहेत. मग प्रकृती म्हणजे नक्की काय, प्रकृतीचे कोणते 3 प्रकार आहेत आपण पाहिले होते ना. मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन आणि इग्नोरन्स. झाडाचं उदाहरणही पाहिलं होतं. एक छोटा मुलगा झाड लावतोय आणि फळाची अपेक्षा करतोय. एक जण झाड लावतोय पण तो कोणी त्याचं फळ घेऊ दे, त्याच्यासोबत त्याला काही प्रॉब्लेम नाही. अशी 3 उदाहरणंही पाहिली होती आपण, मोड ऑफ पॅशन, इग्नोरन्स आणि गुडनेसची. हे तर प्रकृतीमध्ये. आता ज्ञान म्हणजे काय हे आपण ज्ञानयोगात शिकलो होतो, हो की नाही. पण या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आता अर्जुन हा प्रश्न का विचारत आहे आणि भगवंत त्याचं काय बरं उत्तर देत आहेत ते आपण पाहू. आता आपण कोण आहोत, म्हणजे आपण पहा, हे आपल्या शरीराचे 3 लेयर्स आहेत. तर हे 3 लेयर्स कोणते बरे, सगळ्यात वरचा जो लेअर असतो त्याला म्हणतात स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी, जी बनली आहे आपल्या पंचमहाभूतांनी. म्हणजे कोण सांगेल, समर्थ सांगायचं तुला, ठीक आहे. पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि वायू अशा पंचमहाभूतांनी आपली शरीराची शेवटची लेअर म्हणजे स्थूल शरीर बनलेलं आहे, ज्याला ग्रॉस बॉडी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे दुसरं लेअर असतो, बाहेरच्या लेअर नंतर आपला दुसरा लेअर, पाणी. बरोबर, खूप छान समर्थ. तर त्याच्यानंतर आपला दुसरा लेअर असतो सूक्ष्म शरीर, ज्याला म्हणतात स्टबल बॉडी. आणि ते कशाने बनलेलं असतं, म्हणजे ते असतं आपल्या मन, बुद्धी आणि खोटा अहंकार, या 3 गोष्टींनी आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं असतो. आणि सगळ्यात शेवटी असतो तो आपला आत्मा. आत्मा कशाचा बनलेला आहे, आत्म्याला काय म्हणतात, सच्चित आनंद असं म्हणतात. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास असतो, हे आपण शिकलो होतो. त्यासाठी आपण एक उदाहरणही पाहिलं होतं. जसं ज्यानं भगवंताचं सत्य जाणलं आहे तो हत्ती आणि कुत्रा, चांडाळ आणि ब्राह्मण, आणि काय होतं, आणि सत्पुरुष, महात्मा, चांडाळ आणि ब्राह्मण यांच्यामध्ये कोणताच फरक करत नाही. का, तर त्याला प्रत्येकाच्या आत्म्यात परमात्म्याचा वास असतो हे दिसतं आणि हे त्याला माहित असतं. म्हणून आत्म्याला सच्चित आनंद असंही म्हटलं जातं. तर आपल्या शरीराचे 3 लेयर्स आहेत. सगळ्यात बाहेरचा लेअर म्हणजे स्थूल शरीर, मधला लेअर सूक्ष्म शरीर आणि त्याच्याही आतमधला आत्मा. स्थूल शरीर जे आहे ते पंचमहाभूतत्वांनी बनलं आहे. सूक्ष्म शरीर हे बुद्धी, मन आणि खोटा अहंकार यांच्यानी बनलं आहे. आणि आपला आत्मा ज्याला म्हटलं जातं सच्चित आनंद.
तर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, आपल्या शरीराचे 3 लेयर्स, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा, असे आपल्या शरीराचे 3 लेयर्स आहेत. आता पुढे हा फोटो सुद्धा आपण पाहिला होता, 2दा पाहिला होता, हो की नाही? आपण कोण आहोत? आपण आत्मा आत्मा. आपण एकदम आत्मा नाही, शरीर आहोत. नाही, चूक. आपण शरीर नाही, आत्मा आहोत. तू उलट सांगितलंस. आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आठवते ना? हा. एकदम खूप छान. तर आपण आपल्या आत्म्याला पाहू शकतो का? नाही. नाही. एकदम बरोबर. आपल्या आत्म्याचा आकार केवढा आहे? आपल्या केसाच्या टोकाचा 10,000वा भागातील एक भाग. एकदम छान. अगदी बरोबर राधिका, खूप छान. आता आत्म्याचे गुण कोणते आहेत बरं? कोण सांगू शकेल मला आत्म्याचे गुण कोणते आहेत? नाही, आत्म्याचे गुण कोणते आहेत म्हणजे ते आपण आत्म्याला जाळू किंवा पुरू शकत नाही. आत्म्याचे कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने आपण तुकडे करू शकत नाही, किंवा आत्म्याला पाण्याने ओलं करू शकत नाही, किंवा वाऱ्याने सुकवू शकत नाही. बरोबर आहे, हे आपण पाहिलं होतं. आणि मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. शरीरात एकदम छान, खूप छान. तर आता पुढे जाण्याआधी आणखी एकदा सांगायचंय की आपल्या शरीराचे 3 लेयर्स कोणते आहेत? सूक्ष्म शरीर आणि आत्मा. सूक्ष्म शरीर आणि आत्मा. एकदम छान, बरोबर. तर आपलं स्थूल शरीर कशाने बनलंय? पंचतत्वाने. एकदम बरोबर. मग आपलं सूक्ष्म शरीर कशाने बनलं आहे? मन, छोटा अहंकार मन, आणि बुद्धी. छोटा अहंकार. एकदम बरोबर, खूप छान. आणि म्हणून मग सगळ्यात शेवटी येतो आपला आत्मा. आपल्या आत्म्याला काय म्हटलं जातं? सच्चिदानंद. एकदम बरोबर. आनंद. खूप छान, खूप छान मुलांना, तुम्ही खूप छान उत्तर देता. आता आपलं आणखी एक उदाहरण. तर या फोटोमध्ये आपल्याला काय दिसतंय? 5 घोडे आहेत ज्यांना त्यांच्या लगामांनी बांधलेला आहे, आणि हा चालक आहे, आणि हा त्याच्या रथात सारथी आणि पार्थ असल्यासारखा हा घोडा चालवतोय सारथी, आणि हा मागे बसलाय, आणि हे रथ आहे. तर हे 5 घोडे म्हणजे ते आपल्या 5 इंद्रियांना दर्शवितात. मग आपली 5 इंद्रिय कोणती बरं? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ, हो की नाही? तर हे 5 घोडे म्हणजे आपले कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. या सगळ्यांना एकमेकांशी बांधून ठेवणारी जी दोरी आहे, आणि ज्या दोरीचा लगाम यांच्या हातात आहे, ती दोरी म्हणजे आपलं मन. म्हणजे आपल्या इंद्रियांना कोण बांधून ठेवतं? आपलं मन बांधून ठेवतं. आणि मनाचा कंट्रोल कोणाच्या हातामध्ये आहे? इंटेलिजन्स म्हणजे आपली सतसत विवेक बुद्धी. आपलं मन आपल्या बुद्धीच्या हातामध्ये आहे, आणि त्याच्याही मागे जाऊन या रथाचा जो प्रवास करतो या रथामध्ये, म्हणजे या शरीरामध्ये प्रवास करणारा कोण आहे? आपल्या शरीरामध्ये प्रवास करणारा आत्मा. तर या रथामध्ये प्रवास करणारा हा आत्मा आहे, आणि हा रथ म्हणजे आपलं शरीर आहे. हा रथ दर्शवतो आपल्या शरीराला. तर हा पूर्ण आहे आपल्या शरीराचा रथ. तर आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे? 5 घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ, आणि त्यांना बांधणारी ही दोरी म्हणजे ही लगाम म्हणजे आपलं मन. आणि या मनाला ज्याने कंट्रोल केला आहे तो म्हणजे या रथाचा चालक म्हणजे आपली सतसत विवेक बुद्धी. आणि या रथामधला जो प्रवासी आहे तो म्हणजे आपला आत्मा, आणि हा रथ म्हणजे आपल्या शरीराला दर्शवतो. समजलं हे सगळं? जायचं पुढे? ओके, खूप छान. आता हा पुन्हा एक फोटो जो आपण आधी पाहिला होता, आठवते? याच्यात काय पाहिलं होतं आपण? कोण सांगेल मला? आता मी सांगू? हो, सांग ना समर्थ. ते पिंजऱ्या, त्या आजीनी तो पिंजरा घाण झालता म्हणून साफ करताना पोपट उडून गेला.
नाही, आपली स्टोरी तसं नव्हती. आपली स्टोरी काय होती? आजीनी या पक्ष्याला सांभाळलं खरं. त्यांनी त्या पिंजऱ्यालाही खूप स्वच्छ ठेवलं, पक्ष्यालाही खूप स्वच्छ ठेवलं. पण पक्ष्याला मात्र कोणतंच अन्न दिलं नाही. मग तो पक्षी जगू शकेल का? नाही. नाही. तर आपण हे शिकलो होतो. आणि पक्ष्याला जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे. तर तशाच प्रकारे हा पिंजरा म्हणजे आपल्या शरीराला दर्शवतो. हा पिंजरा म्हणजे आपलं शरीर आणि त्याच्या आत असलेला हा पक्षी म्हणजे आपला आत्मा आहे. मग आपण आपल्या आत्म्याला अन्नच नाही दिलं तर तो कसा बरं जगेल? बरोबर आहे की नाही? मग त्याला जगण्यासाठी आपल्या आत्म्याचं अन्न काय आहे? महामंत्राचा जप. खूप छान, एकदम करेक्ट श्रावणी. तर आत्म्याचं अन्न आहे, आपल्या आत्म्याचं अन्न हरे कृष्णा महामंत्राचा जप करणं. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या आत्म्यासाठी हे एकमेव अन्न आहे आणि कलियुगात आपल्याला भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपलं एकमेव साधन, आपला एकमेव धर्म म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आणि हे चैतन्य चरितामृतामध्ये सुद्धा सांगितलं आहे, हे आपण पाहिलं होतं 6व्या कॅन्टो मधल्या 242व्या श्लोकामध्ये. तर हरे नमा हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव गतीर अन्यथा. तर याचा अर्थ काय होतो? भांडण आणि डोंगीपणाच्या या युगात सुटकेचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. तर या कलियुगात आपला एकमेव धर्म म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आता पुढे आपण पाहिलं चेतना जी मनालाही कंट्रोल करते, ती चेतना म्हणजे आपली सद्सद विवेक बुद्धी. तर ती म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? आपण हे पाहूया. ठीक आहे, आता 2 फोटोज दाखवते मी तुम्हाला. तुम्ही काय सांगणार त्या फोटोज बद्दल आपण पाहू आता. कोण सांगेल बरं तुम्हाला या फोटोमध्ये काय दिसतंय आणि या फोटोमध्ये काय दिसतंय? या फोटोमध्ये काय दिसतंय? एक चोरने चाकू घेतलाय आणि दुसऱ्या माणसाला भीती घालतोय. हो की नाही? आणि मग या फोटो मधला चाकू कोणाच्या हातात आहे? डॉक्टरांच्या हातात आहे. चोराच्या. बरोबर आहे. पहिल्या फोटोमध्ये चोराच्या हातात आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये डॉक्टरांच्या हातात आहे. मग तुम्हाला कोणत्या चाकूची जास्त भीती वाटेल? तर चोराच्या चोराच्या. हातात आहे. का बरं? चोर आपल्याला मारायला. हो की नाही? पण डॉक्टर जेव्हा हातामध्ये चाकू घेतात तुम्हाला भीती वाटेल का? नाही. कारण ते आपल्याला ट्रीट नाही. करण्यासाठी घेतलंय हे तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे की नाही? मग हो. यालाच चेतना म्हणतात. शस्त्र महत्वाचं नाहीये. आपली ते शस्त्र हातात घेण्यामागे भावना कोणती आहे? शस्त्र वापरणाऱ्या व्यक्तीची भावना कोणती आहे? ही महत्वाची आहे. डॉक्टरांची भावना चांगली आहे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी किंवा जो काही आपला मेडिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी डॉक्टरांनी चाकू घेतलाय हातामध्ये. बरोबर आहे की नाही? पण चोर हा आपल्याला घाबरवून आपल्याला लुटण्यासाठी त्याने चाकू हातात घेतलाय. तर दोन्ही भावनांमध्ये खूप फरक आहे की नाही? डॉक्टरांच्या हातातला चाकू आणि दरोडेखोराच्या हातातला चाकू. मग चेतना म्हणजे आपली सद्सद विवेक बुद्धी, आपली बुद्धी आपल्याला काय करायला सांगतेय? आपली चेतना काय करायला सांगते? आपल्या भावना काय आहेत त्या शस्त्र हातात घेण्यामागे? हे महत्वाचं आहे. आणि हे भगवंत अर्जुनाला का बरं सांगतायत? कारण त्यांनी धनुष्य उचलायला नकार दिला होता. हो की नाही? त्याला युद्ध करायला भीती वाटत होती. त्याच्या 5 समस्या होत्या. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. अशा त्याला 5 समस्या होत्या. मी माझ्याच कुटुंबातल्या लोकांसोबत कसं बरं लढायचं? असं त्याला वाटत होतं. मग भगवंत हे उदाहरण देऊन आपल्याला काय सांगतायत, की पहा या अध्यायामध्ये ते आपल्याला काय सांगतायत, की आपली भावना महत्वाची आहे. आपण कृती कोणतं करतोय ते महत्वाचं नाही. आपण शस्त्र हातामध्ये का घेतलंय ते महत्वाचं आहे. अर्जुनाने शस्त्र हातामध्ये का घेतलं होतं? अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्मासाठी लढण्यासाठी. त्याला त्याचा हक्क मिळवून घ्यायचा होता आणि कौरवांनी ते ढोंगी आणि कपटीपणाने त्यांना
त्यांची फसवणूक करून राज्य त्यांच्याकडून घेतलं होतं आणि ते राज्य परत घेणं हा त्यांचा अधिकार आहे, कारण ते राज्य त्यांच्या वडिलांचं होतं. त्यांचे वडील त्या राज्याचे राजा होते, हो की नाही? आणि म्हणून जर अर्जुनाने ते शस्त्र हातामध्ये घेतलं तर त्यात काहीच पाप नाहीये. त्या शस्त्र हातात घेण्यामागची त्याची भावना ही पवित्र आहे, हे त्याला भगवंत या अध्यायामध्ये समजावून सांगतायत. कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना? हा थोडासा कन्फ्युजिंग आहे, पण मी तुम्हाला छान कळेल असं सोप्या शब्दात समजावून सांगेन. आता पुढे पाप आणि पुण्य याच्यामधलं फरक काय आहे? पापाची इच्छा करणं की पाप करणं, नक्की कोणतं जास्त वाईट आहे बरं? आता या उदाहरणामध्ये पाहू. हा काय म्हणतो पहा, मी हे पैसे चोरी करू का, हा असा फक्त विचार करतोय हा माणूस. पण यानं काय केलंय पहा, त्याची इच्छा काय आहे. त्यांनी पैसे कधी चोरी करायचे हे ऑलरेडी ठरवलंय, म्हणजे त्याची पाप करण्याची इच्छा आहे, त्याला ते चोरी करायची आहे. पण याला हा अजून विचारात आहे, म्हणून तो पाप आणि पुण्य यांच्यामध्ये त्याचा असा थोडा असं संभ्रम होतोय की मी हे पाप करू की पुण्याचं काम करू. असं पहा, हा चोर इथे हे जे न्यायाधीश आहेत ते न्याय सुनावण्याआधीच तो पळून जातो. इथे ते न्यायालयात बसून भांडण करतायत. जिथे न्यायाला स्थान आहे, जिथे अन्यायाविरुद्ध न्याय मिळतो, त्याच ठिकाणी ही लोक भांडण करतायत. आणि हा ऑलरेडी चोरी करून जेलमध्ये आहे, म्हणजे याची पापाची इच्छा आहे, त्याने पाप केलं आहे म्हणून तो जेलमध्ये आहे. आणि हे दोघं लढतायत की कोणी पाप केलं आहे आणि कोणी पुण्य केलं आहे, याचा त्यांना संभ्रम आहे आणि त्याच्यासाठी ते लढतायत. बरोबर आहे? आता हे आपण का पाहतो हे आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये कळेल. आता आपण हे पाहिलं, भोक्ता एन्जॉयर म्हणजे कोण आहे? कृष्णा. की नाही? एकदम छान, खूप बरोबर. तर पहा, पहिला प्रश्न काय होता की अर्जुनाने विचारला होता पहिला प्रश्न. त्यांनी भगवंतांना पहिला प्रश्न काय विचारला होता की चेतना म्हणजे काय? पहिला प्रश्न होता, त्याचं उत्तर आपल्याला मिळालं. शस्त्र हातात घेणं महत्वाचं आहे. शस्त्र का हातात घेतलं हे नाही, त्याच्या मागची भावना महत्वाची आहे. शस्त्र कोणाच्या हातात आहे हे महत्वाचं नाही. मग दुसरा प्रश्न अर्जुनाने काय केला होता, भोक्ता कोण आहे? तर भगवंत स्वतः भोक्ता आहेत, सर्वोच्च भोक्ता, सर्वोच्च एन्जॉयर आहे तो. तिसरा प्रश्न अर्जुनाने काय केला होता, प्रकृती म्हणजे काय आहे बरं? प्रकृती म्हणजे काय आहे? नेचर. आपण नेचरला प्रकृती म्हणतो, हो की नाही? जी सृष्टी आपल्या सभोवताली आहे तिला आपण प्रकृती असं म्हणतो. आता याच प्रकृतीचे कोणते 3 प्रकार आहेत बरं? आपण पाहिलं होतं हे आधी. मला कोण बरं सांगू शकेल आपल्या प्रकृतीचे कोणते 3 प्रकार आहेत? मोड ऑफ पॅशन, मोड ऑफ गुडनेस आणि मोड ऑफ इग्नोरन्स. एकदम बरोबर, खूप छान मानसी. तर आपल्या प्रकृतीचे 3 प्रकार आहेत, चांगले सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण, म्हणजे मोड ऑफ पॅशन, मोड ऑफ इग्नोरन्स आणि अज्ञान. तर सत्वगुण म्हणजे चांगले गुण, मोड ऑफ गुडनेस. रजोगुण म्हणजे असंख्य वासना असलेले लोक, ज्याला मोड ऑफ पॅशन असं म्हटलं जातं. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, मोड ऑफ इग्नोरन्स. तर पहा, हा फोटो सुद्धा आपण पाहिला होता. आपण या पृथ्वीवरची ही सजीव माणसं आणि आपल्याला कंट्रोल करणारी ही माया. आपण जसं जत्रेमध्ये भातुकलीचा खेळ पाहतो की नाही, भातुकल्यांना हँडल करणारा माणूस वेगळा असतो, तो चालवत असतो, त्याच्यामुळेच ते भावल्या नाचत असतात. मग तशाच प्रकारे या प्रकृतीमध्ये आपल्या या सर्व सजीवांना माया नाचवत असते. आता ही माया कोण आहे? म्हणजे लस्ट, अँगर आणि ग्रीड. पहा, म्हणजे काम करण्याची कामाची तीव्र इच्छा, अँगर म्हणजे क्रोध आणि ग्रीड म्हणजे लोभ, हवरापणा. म्हणजे पहा, आपल्याकडे असतं इनफ, आपल्याला जेवढं हवंय तेवढे, तरी पण जास्त इच्छा करणे म्हणजे त्याला
ग्रीड असं म्हणतात, लोभ. लस्ट म्हणजे आता तीव्र इच्छा, एखादी गोष्ट पाहण्याची इच्छा इतकी जास्त प्रबळ वाढते व्यक्ती माणसामध्ये की तो बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. कोणाला पैशाचा मोह असतो, कुणाला संपत्तीचा मोह असतो, कुणाला आणखी वेगळ्या गोष्टीचा मोह असतो आणि त्यालाच लस्ट असं म्हणतात. आता अँगर म्हणजे क्रोध. आता जेव्हा या गोष्टी मिळवून, जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टीचा लोभ असतो आणि त्या गोष्टी जर समजा मिळाल्या नाही, तर ती व्यक्ती क्रोधी होते. का? तर त्याला इच्छा खूप साऱ्या आहेत आणि त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत, म्हणून त्याला क्रोध येतो आणि यालाच ग्रीड असं म्हणजे लोभ असंही म्हणतात. आता त्याच्या पुढे जाऊन आणि जेव्हा लस्ट, अँगर, ग्रीड या तिन्ही मटेरियल मोड्स मधून म्हणजे या मायेमधून व्यक्ती जाते, तेव्हा त्याचं काय होतं? आध्यात्मिक पतन होतं. म्हणजे भगवंतांचं नामस्मरण करण्याची त्यांची इच्छा कुठे दिसत नाही आणि जरी असली तरी त्यांचा या मोहमायेमध्ये इतका प्रबळ होतो मन त्यांचा मोहमायेमध्ये की त्यांचं आध्यात्मिक पतन व्हायला लागतं. तर त्यामध्ये काय होतं? इंद्रियांच्या वस्तूंचा विचार, आसक्ती होते, कशाची तरी तीव्र तृष्णा, मोह होतो. तृष्णा अपूर्ण राहिली तर राग येतो. मग अशी व्यक्ती पूर्णपणे ब्रह्मामध्ये जाते. स्मरणशक्तीचा गोंधळ उडतो आणि बुद्धीचा नाश होतो आणि भौतिक अस्तित्वाच्या जाळ्यात अडकते मग ती व्यक्ती आणि मग त्याचं पूर्णपणे आध्यात्मिक पतन होतं आणि ते पतन या 8 टप्प्यांद्वारे होतं. तर आपण काय काय पाहिले? भौतिक प्रकृतीचे 3 गुण, मायेचे 3 प्रकार पाहिले आणि मग जेव्हा व्यक्ती याच्यामध्येच गुंतून राहते, तिचं आध्यात्मिक पतन कसं होतं हे आपण पाहिलं आता. तर पण व्यक्ती जेव्हा या 3 मायेच्या 3 गुणांना सरून त्याच्या पुढे जाते, तेव्हा ती भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचते, भगवंतांच्या जवळ पोहोचते. आता पुढे, आता इथं काय सांगितलंय पहा, आपल्याला कोणत्याही प्रकारची तीव्र इच्छा असू नये असं जेव्हा असतं तेव्हा आपलं आध्यात्मिक पतन होतं. परंतु जेव्हा आपण मायेच्या या 3 टप्प्यांना सरून पुढे जातो तेव्हा आपण भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो म्हणजे गोलोकाला पोहोचतो आपण. आता पुढे, आता परीक्षेच्या रूपात प्रकृतीचे 3, आता आपण या अध्यायामध्ये प्रकृतीच्या 3 गुणांचा देखील अभ्यास करणार आहोत. आपण काय काय पाहणार आहोत? एन्जॉयर कोण आहे, प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता परीक्षेच्या रूपात 3 गुण पहा, हे सगळ्यांनी चांगला अभ्यास केलाय आणि ते आपापला पेपर देत आहेत, म्हणजे ते सत्वगुणात आहेत, चांगल्या गुणामध्ये. मग आता रजोगुण, यांनी अभ्यास तर केलाच नाही पण तो चिटिंग करतोय, हो की नाही? चिटिंग करून का होईना तो परीक्षा देतोय, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? ते रजगुणात आहेत, ते मोड ऑफ पॅशन मध्ये आहेत. आता तमोगुणातली लोक, चालली काय परीक्षा आहे, परीक्षेमध्ये त्याचं अजिबात लक्ष नाही आणि ते झोपून गेलात. ते तुम्ही जाऊन परीक्षेमध्ये कधी झोपता का? पेपर नंतर का? नाही ना, अजिबात. अशी लोक, अशी फक्त अज्ञानी लोकच करतात. ज्यांच्यामध्ये सत्वगुण आहे, मोड ऑफ गुडनेस आहे, ते लोक कधीच असं करत नाहीत आणि आपण कधी चिटिंग सुद्धा करत नाही. का? तर आपण प्रामाणिकपणे अभ्यास करून प्रामाणिकपणे पेपर देऊन येतो. तर अशा प्रकारे परीक्षेत कोण कोणत्या प्रकारची उत्तरं लिहितात, कसं परीक्षा सॉल्व्ह करतात, याच्यावरून सुद्धा व्यक्तीच्या 3 गुणांचं, प्रकृतीच्या 3 गुणांचं वर्णन करता येतं. आता पुढे, हा फोटो आठवतो का? आपण पाहिलाय का हा फोटो? हो. हो की नाही? काय सांगितलं होतं या फोटोमध्ये? पहा, ही व्यक्ती लोभामध्ये इतकी व्यस्त आहे, मायेमध्ये इतकी गुंतलेली आहे की फक्त पहा, इथून मध टपकते, ते मध चाटण्यासाठी तो कुठेपर्यंत पोहोचलाय? या झाडाच्या फांदीवरून या टोकापर्यंत तो पोहोचलाय. का? तर त्याला हे मध चाटायचं जे गळतंय इथून, पण तो हे पाहत नाहीये की त्याच्या आजूबाजूला तो तिथे गेलाय म्हणून किती सारे डेंजर्स आहेत. खाली पडला तर तो या सापांमध्ये पडेल, ते विषारी सुद्धा असू शकतात आणि त्याच्याने त्याचा मृत्यू पण होऊ शकतो. तो अशा फांदीवर आहे ज्या फांदीला उंदरं कुरतडण्याचा प्रयत्न करतात. ती फांदी कधीही तुटू शकते. एवढंच नव्हे तर हे पूर्ण झाड हत्ती तोडण्याचा प्रयत्न करतोय. ते झाड कधीही तुटू शकतं. परंतु या अवस्थेत सुद्धा जर त्यांनी भगवंतांची आठवण केली तर भगवंत स्वतः येतील, त्याला हात देऊन या मायेच्या 3 गुणांमधून सरून आपल्या निवासस्थानी घेऊन जातील.
पण केव्हा? त्यांनी जर हाक मारली तरच. आपण गजेंद्रांची मोक्ष कथा पण ऐकली होती ना? हो. मगरीने जेव्हा पाय धरला तेव्हा सुद्धा त्यांनी तो फूल भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न केला आणि भगवंत स्वतः आले होते की नाही फूल घेऊन जायला. तसंच हे उदाहरण का देतायत? आपण आपल्या पृथ्वीला काय म्हणतो हे आपण पाहिलं होतं, दुःखालयम. तर आपण दुःखाच्या या महासागरात आहोत. आपण पुराचा एक फोटो पण पाहिला होता. आपण दुःखालयाच्या या पुरामध्ये आहोत आणि जेव्हा आपण भगवंतांची आठवण करू, ते स्वतः येतील आपल्याला हात देण्यासाठी आणि या पुरामधून वाचवण्यासाठी, या इथल्या संकटामधून वाचवण्यासाठी आणि आपल्याला ते आपल्या निवासस्थानी घेऊन जातील. आता ज्ञान म्हणजे काय? चौथी गोष्ट. ज्ञान म्हणजे काय? क्षेत्र आणि आत्मा यातला फरक जाणून घेणे म्हणजे ज्ञान आहे. आता क्षेत्र आणि आत्मा म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे काय? आपली मटेरियल बॉडी आणि आत्मा या दोघातला नक्की काय फरक आहे? हे जेव्हा माणसाला समजतं ना, आता क्षेत्र म्हणजे काय? आपली बॉडी कशाने बनली आहे? पंचमहातत्वानी, हो की नाही? हो. पंचमहातत्वानी आपली पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि पाणी या पंचमहातत्वानी आपली बॉडी बनली आहे. पण आपला आत्मा हा आपल्या शरीरामध्ये असतो, आपल्या हृदयामध्ये स्थित असतो. तर आपलं शरीर आणि हृदय आणि म्हणजे आपलं मन यांच्यामध्ये काय बरं फरक आहे? आपला आत्मा हा पहा या अवकाशाचाच एक पार्ट असतो. आपल्या आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास असतो. शरीर हे टेम्पररी असतं, पण आपला आत्मा हा चिरंतन असतो. सच्चित आनंद असंही त्याला म्हटलं जातं आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे. आपला आत्मा हा कायमस्वरूपी असतो, पण शरीर नसतं. मृत्यूनंतर शरीराला जाळलं जातं किंवा पुरलं जातं, परंतु आत्म्यासोबत असं आपण काहीच करू शकत नाही. तो सच्चित आनंद असतो. हाच आणि हे जेव्हा फरक व्यक्तीला समजतं ना आणि हे ही जे या दोन्हींमधला फरक जाणून घेण्याची जी प्रक्रिया आहे तिलाच ज्ञान असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता आत्मा आणि परमात्मा म्हणजे काय बरं नक्की? पहा, आत्मा हा आपल्या परमात्म्याचा अंश आहे. आता पहा या तिसऱ्या फोटोमध्ये 2 पक्षी आहेत. एक बसून फळ खातोय आणि दुसरा फक्त बघत बसलाय. तो काहीच करत नाहीये. पहा इथे. हा फक्त बघत बसलाय. पण हा पक्षी त्याच झाडावरची फळं खातोय. आता पहा त्या दोघांचा आत्मा हा वेगवेगळा आहे. परंतु दोघांच्या सुद्धा आत्म्यामध्ये परमात्म्याचा वास आहे. दोघांची कर्म ही वेगवेगळी आहेत. पण आत्मा हा सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणून आत्म्याचं जे कार्य असणार ते सुद्धा वेगवेगळं असेल आणि जरी त्यांचा आत्मा वेगवेगळा असला, त्या दोघांना बघणारा परमात्मा हा एकच आहे. आपला जो आत्मा असतो त्याला 84 लाख योनींमधून प्रवास करायचा असतो. परंतु जो परमात्म्याचा आत्मा असतो तो त्याच ठिकाणी असतो. त्याचा प्रवास असतो का इकडे-तिकडे? नाही. का? तर आपला आत्मा हा एक छोटासा आहे. आपण पाहिलं त्याचा आकार किती आहे? केसाच्या टोकाच्या 10,000 1/अंश एवढा आहे. परंतु का? तर हा आत्मा परमात्म्याचा एक पार्ट आहे. परमात्म्याचा आत्मा हा महान असतो आणि सगळ्यात मोठा असतो आणि आपला आत्मा तो फक्त एक पार्ट आहे त्याच्या आत्म्याचा. हा असतो आत्मा आणि परमात्म्यात मधला फरक. आपला आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतो, पण परमात्म्याचा होत नाही. तो फक्त आणि फक्त नेहमी आणि सदा सर्वदा परमात्म्याच्या रूपातच असतो. त्याचा आत्मा कुठेच जात नाही. आता आत्मा आणि परमात्मा यांच्यामधलाही फरक पाहिला. तर आता आपण आपल्या 8व्या अध्यायामध्ये हे पाहिलं होतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष सुदर्शनम. काय पाहिलं होतं आपण? आपल्या शरीराच्या 4 समस्या आहेत. कोणत्या? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण या मानवी जीवनाच्या खऱ्या समस्या आहेत. आता पहा फोटोज. जन्म, मृत्यू, म्हातारे झालो की म्हातारपण येतं आणि आजारपण. तर अशा प्रत्येक शरीराला या 4 गोष्टीतून हे जावंच लागतं. आता वास्तविक समस्या कोणत्या आहेत? या 4. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. पण अस्थायी समस्या कोणत्या आहेत? भोजन, पाणी, आश्रय आणि वस्त्र. अन्न, वस्त्र, निवारा आणि
पाणी या बेसिक नीड्स आहेत. पण प्रॅक्टिकल नीड्स कोणत्या आहेत? जन्म मृत्यू जरा व्याधी या प्रॅक्टिकल नीड्स आहेत. आता पुढे वृद्धापकाळात आपल्याला कोणती लक्षणं येतात बरं? पांढरे या फोटोमध्ये पाहतो आपण, व्यक्ती जेव्हा वृद्ध होते तेव्हा त्यांच्या फेसवरती सुरकुत्या येतात, त्यांचे केस पांढरे होतात, सांधेदुखी, पायदुखी किंवा टाचदुखी त्यांना निर्माण होते, त्यांची स्मरणशक्ती ही कमी होते. आणखी काय होतं? त्यांचे दातही पडायला लागतात, जसं जसं वय वाढतं त्यांची दात गळायला लागतात. अशा प्रकारच्या भौतिक चेंजेस व्यक्तीमध्ये येतात जेव्हा ती व्यक्ती वृद्ध व्हायला लागते. आता पहा, हा एकच फोटो आहे, पण ही एक ऍक्ट्रेस आहे जी यंग असताना अशी दिसायची आणि आता ती अशी दिसतीये. आय थिंक हो, या तनुजा आहे त्यांचं नाव आहे ऍक्ट्रेसचं. तर त्या आता अशा दिसतात. एवढ्या सगळ्या फिजिकल चेंजेस, भौतिक चेंजेस होतात मानवाच्या शरीरामध्ये जेव्हा मानव वृद्ध होतो. आणि या समस्या आहेत मानवी शरीराच्या 4: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या. आता याच्यावरती एक छोटीशी स्टोरी. हे आपले प्रभुपाद आणि हा जादूगर. माहितीये, एकदा प्रभुपाद जादूगराची लीला पाहण्यासाठी गेले होते. मग त्यांनी पूर्ण जादूचा प्रयोग पाहिला, सगळ्या जादूचे सगळे प्रयोग पाहिले, सगळ्या त्याच्या ट्रिक्स पाहिल्या आणि प्रभुपाद खुश झाले. मग त्यांनी एक गंमत म्हणून एक प्रश्न विचारला जादूगाराला, की जादूगार बुवा, तुम्ही कोणतीही गोष्ट गायब करून कुठेही निर्माण करू शकता पुन्हा, बरोबर आहे की? तो ससा गायब करतो आणि टोपी मधून काढतो, किंवा खिशामधून काढतो, रुमाल गायब करतो आणि आपल्या शूज मधून काढतो. अशा जादूच्या ट्रिक्स आपण पाहिल्या आहेत की नाही? ना. मग प्रभुपादांनी कोणता प्रश्न विचारला माहितीये? ते काय म्हणाले, मानवी शरीराला 4 स्टेजेस मधून जावंच लागतं, बरोबर आहे की नाही? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. पण तुम्ही या 4 स्टेजेस गायब करू शकता का? जसं तुम्ही हा ससा गायब केला होता. जादूगारांनी काय सांगितलं? तो का जादूगार? नाही ना. मग त्यांनी तेच म्हटलं, हे काय शक्य आहे का प्रभुपाद? तुम्ही मला काही माझा मजाक उडवते का तुम्ही? मी नाही असं करू शकत. व्यक्ती जन्माला आला म्हणजे तो तर म्हातारा होणारच, त्याला आजारपण हे येणारच आणि त्याचा मृत्यू होणं हे निश्चित आहे. या जगात कोणीच अमर नाहीये, ही गोष्ट मला माहितीये. मग अशा प्रकारची जादू मी तर नाही करू शकत बाबा. प्रभुपाद काय म्हणाले माहितीये? पण मी करू शकतो. कसं? तर त्यांनी सांगितलं, आपण जर समजा गीता वाचली तर आपल्याला याचं उत्तर मिळतं. गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलंय आपल्याला 4थ्या अध्यायातल्या 9व्या श्लोकामध्ये, जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सो अर्जुन. हे त्यांनी आपल्या 4थ्या अध्यायात सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं यो मामे नैति मामेति सो अर्जुन. तर जन्म मृत्यूच्या या बंधनातून सुटायचं असेल तर भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे, भगवंतांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आणि फक्त असं केल्यानंच आपल्या या देहाला पुनर्जन्म मिळत नाही आणि आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो, त्याच्या निवासस्थानी जायचा आपल्याला मार्ग मिळतो. आणि जो व्यक्ती असं करत नाही त्याला याच जन्ममृत्यूच्या बंधनातून अडकत जावं लागतं. आणि या मनुष्याचा जन्म मिळण्यासाठी 84 लाख योनींमधून प्रवास केल्यावर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि ही गोष्ट सायन्सने सुद्धा सिद्ध केली आहे. कधी कधी दुसऱ्यांदा जेव्हा मनुष्य जन्म मिळतो, खूप काही लोकांना त्या गोष्टी आठवतात की आधीच्या जन्मामध्ये मी कुठे राहायचो, काय करायचो. याच्यासाठी सायन्सने सुद्धा सिद्ध केलंय आणि खूप साऱ्या डॉक्युमेंटरीज सुद्धा आहेत. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय? प्रकृती ही सर्व कारणांना कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असे म्हटले जातात. प्रकृती ही कशाला कारणीभूत आहे? सर्व कार्यकारणांना कारणीभूत आहे. परंतु सर्व जीव हे संसारातील सर्व जीव हे विविध सुखदुःखाच्या उपभोगास कारणीभूत आहेत. आता चॅट बॉक्स मध्ये काहीतरी मेसेज आला. एक समर्थ, तू काय मेसेज पाठवलायस? आज तुला आवडला नाही क्लास?
कोणता मेसेज पाठवलायस तू? ठीक आहे. तर सर्व कारणांना कारणीभूत आहे आपली प्रकृती आणि संसारातील सर्व सुख-दुःखांच्या उपभोगास कारणीभूत कोण आहे? जीव आपला. आता पुढे कोणालाही कोणत्याही समस्या नको असतात, तरी सुद्धा स्वतःवर येणाऱ्या समस्या आपण कोणी टाळू शकतो का? जे व्हायचं ते होणारच आहे. त्याचप्रमाणे आनंदही आपोआपच येईल. कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं होतं, जे भूतकाळात घडलंय, जे वर्तमान काळात घडतंय आणि जे भविष्य काळात घडणार आहे, या सर्वांचं कारण मीच आहे. म्हणूनच तर त्याला सर्व कारणम कारणम असं म्हटलं जातं. आणि जसा तो सृष्टीचा निर्माणकर्ता आहे, तसाच प्रलयकर्ता सुद्धा तोच आहे. जसं रात्रीनंतर दिवस येतो, तसंच सुखानंतर दुःख हे येणारच आणि दुःखानंतर सुखही येणारच. असं भगवंतांनी आपल्याला आधीच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. हो की नाही? आता पुढे पण या सगळ्यामध्ये एक मोठा प्रश्न आहे. सगळ्यात जास्त त्रस्त कोण आहे बरं? बरोबर की मनुष्य आहे. मनुष्य त्रस्त का आहे? स्वतःच्या कर्मांमुळे त्रस्त आहे. आता कर्म म्हणजे काय? तो कोणती कर्म करतोय ज्याच्यामुळे तो त्रस्त आहे? म्हणजे पहा इथे हिंसा, युद्ध, सार्वजनिक अशांती, आतंकवाद पहा इथे. हे रेल्वे जाळून हिंसा करतायत. इथे हे अतिरेकी म्हणतात यांना. बाउंड्रीवरती जे अशांती पसरवतात. हे लोक मोर्चे आंदोलन करून सार्वजनिक अशांती पसरवतायत आणि हे लोक आतंकवाद पसरवतायत. हे सगळ्यात मोठे प्रश्न तर आहेतच हे पण. मग आपल्याला आता एक स्टोरी पहा. या स्टोरी मध्ये आपण अन्न साखळी ही पाहिली की नाही? उंदीर काय करतो? छोट्या छोट्या किड्यांना खातो. मग या उंदराला कोण खातं? मांजर. मांजर काय करते? दूध पिते. दूध कोणापासून येतं? गायीपासून येते आणि आपण गायीचा सांभाळ करतो. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म हे एकमेकांशी निगडीत असतं. म्हणून आपण नेहमी कर्म करताना चांगले कर्म करावं. कारण प्रत्येक गोष्ट ही एकमेकांशी कनेक्टेड असते आणि आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ मिळणार असतं. आपलं शेवटचं डेस्टिनेशन हे सिद्ध होणार असतं. आता पहा, या व्यक्तीची कर्म, त्याला कोणतीच चांगली कर्म करायचं काहीच देणं घेणं नाहीये. हा चीनमधील एक व्यक्ती आहे. हे जे मागचं आहे ते पूर्ण त्याचं कुटुंब आहे. तर तो काय करतोय? त्याने खूप सारे लग्नही केले आणि त्यांच्या प्रत्येक लग्नामधून त्याला खूप सारी मुलं झाली. तर अशा प्रकारे त्यांनी लोकसंख्या तर वाढवली, पण कोणतं चांगुलपणाचं कार्य केलं आहे का त्यांनी? नाही. म्हणजे त्याने सुद्धा भौतिक बंधनामध्ये अडकून लोकसंख्या वाढवण्याचं कर्म केलं आहे. आता पुढे परंतु असं न करता जो नियमित तत्वांचं पालन करतो आणि जो भक्त असतो, तो मायेला सरून भगवंतांकडे पोहोचतो आणि ज्याला काय म्हटलं जातं? साधना भक्ती. आणि या मायेला सरून जेव्हा तो इथे या डायमंड्स पर्यंत पोहोचतो, तेव्हा तो शुद्ध भक्तीमध्ये पोहोचतो आणि जेव्हा तो आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो साधना भक्तीमध्ये पोहोचतो. अशा प्रकारे जेव्हा आपण त्या फोटो मधल्या बाहुल्यांचं आपण उदाहरण पाहिलं होतं, आपण जेव्हा ते आपली बंधनं काढून आपण मायेला सरून त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि पोहोचतो, तेव्हाच आपण भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो. आता सर्व समस्यांचं समाधान काय आहे बरं? सगळ्या समस्यांचं समाधान एकच आहे, जो आपला कलियुगातला एकमेव धर्म आहे, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. तर या कलियुगातील मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. कृष्ण संकीर्तनाचा जय जयकार जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीमधून हृदय शुद्ध करते आणि सतत जीवनाची आग विझवते, वारंवार जन्मलेल्या आणि मृत्यूची. तर अशा प्रकारे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि हृदयामधून सगळी धूळ काढून टाका आणि तेव्हाच आपण पुढे जाण्यासाठी समर्थ आहोत. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे भक्ती योगामध्ये?
हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आपण संपवला आपला 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग. आता आपण कंटिन्यू मध्ये पुढचा 14वा अध्याय घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. एकच मिनिट हा, मी 14व्या अध्यायाची स्लाइड शेअर करते. स्लाइड्स तर आता आपल्या 14व्या आता 13वा अध्याय काय होता? क्षेत्रज्ञ विभाग योग. तर बॉडी म्हणजे काय आहे, आपल्या शरीराचे 3 लेयर्स कोणते आहेत, आता एन्जॉयर कोण आहे, प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत, हे आपण पाहिलं त्याच्यामध्ये. आता आपल्या 14व्या अध्यायात आपण काय पाहतोय? गुणत्रय विभाग योग. म्हणजे प्रकृतीचे 3 गुण आपण जे पाहिले ना, मूड ऑफ पॅशन, मूड ऑफ गुडनेस अँड इग्नोरन्स, म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमगुण, त्यांच्यामध्ये आपण आणखी डिटेल्स मध्ये त्यांना पाहणार आहोत. म्हणजे नक्की काय, कोणत्या गुणातली लोक काय करतात, मृत्यूनंतर त्यांचं काय होतं, पृथ्वीवर असताना ते लोक कशी वागतात, हे सगळं आपण या 14व्या अध्यायात पाहणार आहोत. तर आता आपण आजच हे पाहिलं, आपल्या शरीराचे 3 लेअर आहेत. आपण कोण आहोत? आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि या 3 लेयर्सना काय म्हटलं जातं? सगळ्यात बाहेरची जे लेयर आहे त्याला काय म्हटलं जातं? स्थूल शरीर. आणि ते कशाने पंचतत्वांनी बनलं आहे. पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश आणि जल. आणि जे सेकंड लेयर आहे त्याला कोण म्हटलं जातं? सूक्ष्म शरीर. आणि ते कशाने बनलं? एकदम बरोबर. मन, खोटा अहंकार आणि बुद्धी. मन, खोटा अहंकार आणि बुद्धी. बुद्धी. खूप छान मानसी आणि राधिका. आणि सगळ्यात शेवटचा लेयर असतो त्याला काय म्हणतात? आत्मा. आणि आत्मा हा सच्चित आनंद असतो. तर असे आपण बॉडीचे 3 लेयर्स पाहिले. आता पुढे आपण हा शरीराचा रथ देखील पाहिला, ज्याच्यामध्ये ही जे 5 घोडे आहेत, हे 5 घोडे आपल्या 5 इंद्रियांना दर्शवतात, जे कान, नाक, डोळे, त्वचा आणि शरीर, स्किन, त्वचा आणि जीभ असे 5 इंद्रिय आपली. या इंद्रियांना कंट्रोल करणारी ही दोरी, हा लगाम म्हणजे आपलं मन. आणि आपल्या मनाला जो कंट्रोल करतो, जो रथाचा चालक आहे, तो म्हणजे आपलं इंटेलिजन्स, म्हणजे आपली सद्विवेक बुद्धी. आणि या रथामधला प्रवासी म्हणजे आपला आत्मा. आणि हा रथ रिप्रेझेंट करतो आपल्या शरीराला. अशा प्रकारे हे आपण पाहिलं 13व्या अध्यायात, ज्याचं नाव होतं क्षेत्रज्ञ विभाग योग. आता आपला 14वा अध्याय आहे गुणत्रय विभाग योग, ज्याच्यामध्ये आपण प्रकृतीच्या 3 गुणांचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तर आता आपल्या 14व्या अध्यायातला पहिला म्हणजे 4था श्लोक आणि आपण शिकत असलेला पहिला श्लोक म्हणायचं सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत. सर्व योनीषु कौन्तेय, मूर्तयः सम्भवन्ति याः, तासां ब्रह्म महद्योनिरहम्, बीजप्रदः पिता. आता भगवंत इथे काय सांगतात पहा, हे कुंतीपुत्र म्हणजे हे अर्जुना, तू हे समज की या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व प्रकारचे प्राणी प्रकट होत असतात आणि मी त्यांचा बीजप्रदाता पिता आहे. आता या भौतिक प्रकृतीमध्ये फक्त आपण मनुष्यच नाही,
तर सगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण होत असतात, बरोबर आहे की नाही? आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे 84 लाख ज्या योनींमधून आपल्या आत्म्याचा प्रवास होतो ना, त्या सगळ्या 84 लाख जीवांची निर्मिती ही भगवंतांपासून होते. मग तो प्राणी असो, पक्षी असो, किडा असो, काहीही असो किंवा माणूस असो, प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही भगवंतांपासूनच होते. आणि आपण हे सुद्धा स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे, की मनुष्याची निर्मिती ज्या मनूंपासून झाली आहे, ज्या मनूपासून मानवाची उत्पत्ती झाली, त्या मनूंचा सुद्धा त्या मनूंची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून झाली आहे. कशी झाली होती? तर पहिल्यांदा मनूंची उत्पत्ती भगवंतांच्या मनामध्ये झाली होती. त्यांनी स्वतः केली होती. त्यांच्या मनामधून त्यांनी त्यांना आकार आणि रूप दिला आणि त्यांची निर्मिती केली मनूंची. आणि त्या मनूपासून पूर्ण मनुष्य जातीची निर्मिती करण्यासाठी भगवंतांनी मनूला पृथ्वीवरती पाठवलं. तर अशा प्रकारे मनुष्याची निर्मिती ज्यांच्यापासून झाली, अशा मनूंची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून झाली आहे. आणि फक्त मनुष्यच नव्हे तर प्रत्येक प्राणीमात्राची निर्मिती ही भगवंतांपासूनच झालेली आहे. तर आपला 5वा श्लोक. सत्वं रजस्तम इति गुणाः सत्वं रजस्तम इति गुणः प्रकृती संभवाः प्रकृती संभवाः निबंधन्ति महाबाहो निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम् देहे देहिनम्यहम्. अव्ययम्. खूप छान, खूप सुंदर श्रावणी. तर भगवंतांनी आता इथं काय सांगितलंय? भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत. आपण ते पाहिले, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता हे महाबाहू अर्जुन, जेव्हा शाश्वत आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो या गुणांनी बांधलेला असतो. आता जेव्हा म्हणजे आत्मा निसर्गाच्या संपर्कात येतो म्हणजे काय? जेव्हा आपण पृथ्वीवर जन्म घेतो, जेव्हा आपण या दुःखालयात जन्म घेतो, तेव्हा आपण जसं जन्म घेतो, तसं आपण दोषांसहितच जन्म घेतो. आणि आपण या प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले जातो असं. जसं आपण जन्म घेतो, तसं आपण या बांधलेल्या अवस्थेतच जन्म घेतो. हेच प्रभू सांगतायत आपल्याला. परंतु या या अवस्थेतून सुटून आपल्याला चांगल्या अवस्थेकडे जायचंय, ज्याला शुद्ध सत्वगुण असं म्हणतात. आणि जेव्हा आपण या मायेला सरून पुढे पोहोचतो, तेव्हा आपण शुद्ध सत्वगुणात प्रवेश करतो आणि तेव्हाच आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. आता पुढे चांगुलपणाचा मार्ग म्हणजे काय? शुद्ध सत्वगुण, वास्तविक गुण आणि ज्ञानाने परिपूर्ण प्रतिक्रियांपासून मुक्त, सर्वांसाठी समान. आणि अशी व्यक्ती मृत्यूनंतर कुठे जाते? उच्च ग्रहावर जाते. आता चांगुलपणा म्हणजे शुद्ध सात्विक सुख असतं. ज्ञानाने परिपूर्ण असते ती व्यक्ती आणि प्रतिक्रियापासून मुक्त असते. सर्वांसाठी ती व्यक्ती समानच असते. आणि मृत्यूनंतर अशी व्यक्ती उच्च ग्रहांवरती जाते म्हणजे काय? त्याच्या पुण्यकर्मांमुळे. आता पहा, या फोटो मधला व्यक्ती काय करतोय? हा मुलगा दुसऱ्या मुलाला मदत करतोय का? तर त्याच्या कुबड्या आहेत, तो चालू शकत नाही. मग असे जे चांगली कामं करतात त्यांना इंद्राच्या लोकामध्ये प्रवेश मिळतो, इंद्रलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये प्रवेश मिळतो. आणि ते लोक किती वेळ राहतात हो तिकडे? कायमचं चालले का ते? अजिबात नाही. जेवढी मदत त्यांनी केली आहे, जेवढा चांगुलपणा त्यांनी दाखवला आहे, जेवढ्या चांगल्या गुणांमुळे, जेवढ्या चांगल्या कामांमुळे त्यांना चांगली कर्म मिळाली आहेत, त्या कर्मांची पूर्ती होईपर्यंतच ते स्वर्गामध्ये असतात. आणि एकदा का तो कालखंड संपला की पुन्हा त्यांना या मृत्यूलोकात ढकललं जातं. म्हणजे पुन्हा ते या पृथ्वीवरती जन्म घेतात. कोणत्या रूपात? हे मात्र माहित नाही. तर जरी व्यक्ती सत्वगुणात असला, ती शुद्ध असला, सर्वांसाठी समान असला, सगळ्या प्रतिक्रियांपासून मुक्त असला, तरी सुद्धा तो उच्च ग्रहांवरती परमनंट राहू शकत नाही. का? तर त्याला पृथ्वीवर परत यावंच लागतं त्याची कर्म संपल्यानंतर. आता पुढे रजोगुणामध्ये, याच्यामध्ये काय सांगितलं आहे? असीमित इच्छा असते, खूप जास्त इच्छा आकांक्षा असतात, कर्माच्या फळांमध्ये आसक्त असतात, विलाप आणि लालची दुःखी असतात. अशा लोकांना पुन्हा पुन्हा पृथ्वीवरती जन्म मिळत असतो.
सगळ्यात शेवटी अज्ञानामध्ये जे लोक असतात, आपण पाहिलं सत्वगुण रजगुण, आता अज्ञानामधले, अज्ञान म्हणजे तमगुणामध्ये जे लोक अंधारात जाणे, वेड्यात पडणे, खूप झोपणे, खूप झोपतात, मद्यपान करतात व नशा चढवणाऱ्या पदार्थांचे व्यसन देखील करतात, प्राणी मारतात म्हणजे मांसाहार करतात आणि मूर्ख असे लोक मूर्खांमध्ये गणले जातात, ज्यांना नरकामध्ये स्थान मिळतं आणि तिथे सुद्धा त्यांचा पापाचा कालखंड संपला की पुन्हा जन्म घेतात ते. आता पहा, या फोटो मधले लोक काय करतायत, ही फॅमिली आहे, त्यांना फॅमिली टाइम स्पेंड करता आलं असतं, पण ते काय करतात, प्रत्येक जण आपापल्या डिव्हाइस मध्ये व्यस्त आहे. आता दुसरीकडे हा व्यक्ती तो तिथेच झोपलाय, तिथेच उठतोय, तिथेच टीव्ही पाहतोय, टीव्ही पाहता पाहता झोपून तो खातोय, तो पहा कोल्ड्रिंक्स आणि पॉपकॉर्न खातोय, कोणतंच चांगलं फूड पण खात नाही. पुढे जर आपण पाहणार आहोत की मग व्यक्ती कोणतं फूड खातं किंवा किती वाजता उठतं किंवा किती वाजता झोपतं, यावरून सुद्धा आपण व्यक्ती कोणत्या गुणात आहे हे ठरवू शकतो. आणि अशी व्यक्ती नरकात जाते आणि नरकातून ती पुन्हा तिथला कालखंड संपला की पुन्हा पृथ्वीवर जन्म घेते. अशा प्रकारे प्रकृतीचे 3 गुण आहेत. शुद्ध सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. सत्वगुणातले लोक मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जातात, रजगुणातले लोक पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात आणि तमोगुणातले लोक नरकामध्ये वास करतात. आणि सत्वगुणातले लोक चांगली व्यक्ती असतात, रजगुणातले लोक हवरी असतात, म्हणजे त्यांना खूप इच्छा आकांक्षा असतात एखाद्या गोष्टीच्या, आणि रजोगुणात झाला तर तमोगुणातले लोक अज्ञानी आणि मूर्ख असतात. पण या तिन्हींना सरून जो मायेच्या पलीकडे पोहोचतो तो शुद्ध सत्वगुणात पोहोचतो, म्हणजे भगवंतांच्या जवळ पोहोचतो. आता शुद्ध सत्वगुण म्हणजे काय, शुद्ध चांगुलपणा, प्युअर गुडनेस. म्हणजे आता पहा, पॉपकॉर्न खात या परिवारातला कोणतीच व्यक्ती झोपली नाहीये किंवा प्रत्येक जण आपापल्या डिव्हाइस मध्ये बिझी नाहीये, प्रत्येक जण सोबत मिळून बिझी आहे भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये. म्हणूनच शुद्ध गणामध्ये असलेली व्यक्ती संपूर्ण परिवारासोबत नामस्मरण करते. आता पुन्हा एकदा फरक पाहूया, नक्की मनुष्याच्या 3 गुणांमध्ये कोणता फरक आहे बरं. सत्वगुणातली लोक सकारात्मक, शुद्ध आणि आनंदी असतात. रजगुणातली लोक नियंत्रित असतात, मिश्रित असतात, स्वार्थी असतात आणि मनुष्याच्या इच्छा आकांक्षा या अपार असतात. आता त्याच्या पुढे जाऊन तमस गुण, नकारात्मक गुण, अशुद्ध, दुःख आणि राक्षसी अशा लोकांचं पहा. यामध्ये हे नाही सांगितलंय, फक्त वर्णन सांगितलंय की त्यांची कोणकोणती गुण असतात, पण मृत्यूनंतर याचं काय होतं हे आपण पाहिलं. जे सत्व गुणातली लोक आहेत त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळतं, पण कायमचं का नाही, तिथला कालखंड संपला, त्यांचे कर्मांचे काळ संपलं की ते पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतात. रजगुणातली लोक त्यांनी कोणतं कार्यच केलं नाही, फक्त स्वतःसाठी ते स्वार्थी होते, स्वतःसाठी कमवलं, ते पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. तमोगुणातली लोक नरकामध्ये जातात, तिथला कालखंड संपला, पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. म्हणजे कोणच भगवंतांपर्यंत परत जाऊ शकत नाही. परंतु जो या 3 गुणांना सोडून शुद्ध सत्व गुणाकडे जातो तो भगवंतांकडे पोहोचतो आणि कायमस्वरूपी त्यांच्या निवासस्थानी राहतो. आता हा गेम कोणता आहे बरं, मला कोण सांगेल की हा गेम कोणता आहे. कोणी हा गेम खेळलाय का ह्याच्या आधी. रस्सी खेच म्हणतात ना याला, टग ऑफ वॉर असं म्हटलं जातं. तर जो जास्त खेचतो तो जिंकतो की नाही या गेम मध्ये, आणि बाकीचे लोक त्याच्याकडे येऊन पडतात सगळे उडणारे, हो की नाही. आता तसंच हा मध्ये जो ट्रिगर पॉइंट असतो ना तो आपला आत्मा असतो, आणि ओढणारे या 3 ठिकाणचे 3 जे व्यक्ती असतात ते म्हणजे आपले सत्वगुण, रजगुण आणि तमगुण आहेत. मग आपल्या शरीरावरती ज्या गुणाचा प्रभाव जास्त असतो ना त्या गुणाकडे इतर दुसरे 2 गुण आकर्षित होतात. आता समजा व्यक्ती सत्वगुणात आहे, चांगल्या गुणामध्ये आहे, तर बाकीच्या 2 गुणांचा डॉमिनेशन होतं, आणि जेव्हा सत्वगुण जास्त ओढला जातो, सत्वगुणाकडून जास्त ओढलं जातं, बाकीचे 2 गुण सरेंडर होतात आणि सत्वगुणामध्येच विलीन होतात. समजा असं झालं नाही
आत्म्याने ऐकलं नाही, तर समजा व्यक्ती तमस गुणाकडे आकर्षली गेली, त्याचा लोभ, मोह, माया वाढल्या, तर बाकीचे 2 गुण त्याच्याकडे आकर्षले जातात आणि शरीरावरती तमस गुणाचा प्रभाव वाढतो. आणि हे पण नाही झालं, अज्ञानाचा प्रभाव वाढला मनामध्ये, बुद्धीमध्ये, चेतनेमध्ये, तेव्हा सत्वगुणाचाही प्रभाव होत नाही, तमगुणाचाही प्रभाव होत नाही. हे दोन्ही जाऊन रजस गुणाला मिळतात आणि व्यक्ती रजस गुणामध्ये आणि तमस गुणामध्येच राहायला लागते. कुठे दोरी खेचली जाते मनाची, तिकडे मन पळतं. मग म्हणून आपल्याला नेहमी चांगल्या सवयी ठेवायच्या आहेत. लवकर उठायचं, लवकर झोपायचं आणि नेहमी या तिन्ही गुणांना सरून शुद्ध सत्व गुणाकडे जाण्याचा जास्त भर द्यायचा, शुद्ध सत्व गुणाकडे जाण्यासाठी आणि शुद्ध सत्व गुणामध्येच राहायचा प्रयत्न करायचा. असं केल्यानेच आपण या मायेच्या 3 लसवीड आणि अंगद या 3 प्रकारांना पार करून पुढे भगवंतांपर्यंत पोहोचतो. आता कोण कोणत्या गुणात आहेत हे मी आता सांगितलं होतं, की कोण किती वाजता उठतं यावरून सुद्धा आपण ठरवू शकतो. जी सत्वगुणातली व्यक्ती असते 5 वाजता उठते. म्हणजे 5 ते 8 या वेळेत उठू शकते सत्वगुणातली व्यक्ती. जी रजोगुणातली व्यक्ती असते 8 वाजता उठते आणि जी तमोगुणातली व्यक्ती असते ती 11 वाजता किंवा त्याच्यानंतर कधीही उठो. मग त्याचा काही फायदा नसतो ना 11 नंतर उठण्याचा. म्हणजे ती व्यक्ती तमगुणात आहे. आता पहा, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण. आता पुढे कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतीये याच्यावरून सुद्धा आपण ती व्यक्ती कोणत्या गुणामध्ये आहे याचा अंदाज करू शकतो. समजा ती व्यक्ती कृष्ण कॉन्शियसनेस मधली पुस्तकं वाचते, भगवद्गीता, कृष्णा, श्री चैतन्य चरितामृता किंवा टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य अशा गोष्टी वाचतात, ती व्यक्ती नक्कीच सत्वगुणात असते. आता रजोगुणातली व्यक्ती म्हणजे काय? जिला लोभ असतो खूप, ईर्ष्या असते. अशी व्यक्ती कोणतं स्वतःचा फायदा होण्याची पुस्तकच वाचणार. तर मग ती व्यक्ती वाचते हाऊ टू बिकम रिच अशा प्रकारची पुस्तकं वाचते. आणि अज्ञानी व्यक्ती काय वाचते पहा, कॉमिक्स वाचते. ज्याला कोणत्याच गोष्टीचं देणं घेणं नसतं. आणि अशावरून जी पुस्तकं वाचतोय त्यावरून सुद्धा आपण कोणत्या गुणात आहेत हे ठरवू शकतो. आता पहा, कृष्णा कॉन्शियस पुस्तकं वाचणारी व्यक्ती असते सत्वगुणामध्ये. मग त्याच्यानंतर हाऊ टू बिकम रिच वाचणारी व्यक्ती असते रजोगुणामध्ये आणि कॉमिक वाचणारी व्यक्ती असते तमोगुणामध्ये. आता आपण उठण्याच्या वेळेनुसार व्यक्तीच्या गुणांचं वर्णन पाहिलं. कोणती पुस्तकं वाचतात त्यावरून व्यक्तीच्या गुणांचं वर्णन पाहिलं. आता आपण पाहणार आहोत ती व्यक्ती जागे झाल्यानंतर म्हणजे झोपून उठल्यानंतर झोपायच्या वेळी उठायच्या वेळा कोणता हे पाहिला. उठल्यानंतर कोणती क्रिया करतात याच्यावरून सुद्धा व्यक्ती कोणत्या गुणामध्ये आहे हे आपण ठरवू शकतो. आता पहा, व्यक्ती जागी झाली आहे आणि हा मुलगा लहान मुलगा आहे. ऑब्व्हियसली त्याला अभ्यास असणारच आहे. त्याला अभ्यास करावा लागतो ना, सकाळी उठून उरलेला होमवर्क करतो किंवा जे काही आपल्या शेड्यूलमध्ये लिहिलंय तो अभ्यास करतो आपण. आणि जो व्यक्ती असा सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर आपलं स्वतःचं जे काम आहे ते करतं, तो नक्कीच सत्वगुणात असतो. आता रजोगुणातली लोक म्हणजे काय असतात बरं? जी लोक स्वार्थी असतात, ज्यांना हेवा असतो, हो व्यायाम करावा हो, पण लिमिटमध्ये. धावतच गेलात, तुम्ही 4 तास एक्सरसाइज करताय, त्याचा उपयोग आहे का? नाही. आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं छोटंसं एक 10-15 मिनिटाचा किंवा 30 मिनिट्स, 45 मिनिट्स इनफ आहे योगा किंवा एक्सरसाइज करण्यासाठी. जेव्हा ती व्यक्ती लिमिटमध्ये करते तेव्हाच ती सत्वगुणात असते. जेव्हा लिमिटलेस व्यायाम करत असते उगाचच गरज नसताना, तेव्हा तिला म्हणतात त्या व्यक्तीला रजोगुणातली व्यक्ती. आणि उठलेतच 11 वाजता, मग त्याच्यानंतर त्यांना काम काय आणि काय काय? फक्त मोबाईल धरून पलंगावरती लोळत राहतात. अशी अज्ञानी व्यक्ती ही तमगुणात असते. आता आपण पाहिलं उठण्याची वेळ, कोणती पुस्तकं वाचतात हे पाहिलं, जागे झाल्यानंतर काय करतात हे पाहिलं. आता आपण ठरवणार आहोत त्यांच्या रात्री झोपण्याच्या वेळेनुसार ती कोणत्या गुणात आहे. आता पहा, 9 वाजता झोपतायत ती व्यक्ती म्हणजे ती सत्वगुणात आहे. ती 11 वाजता झोपते म्हणजे रजोगुणात आहे. आणि 2च्या नंतर कधी झोपतायत, कधी उठतायत याचा काही पत्ताच नाही लागत आहे. म्हणजे ती व्यक्ती रजोगुणात आहे, तमोगुणात आहे.
आता निसर्गाच्या 3 पद्धतीवरती काय आहे, या सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण यांना सरून कुठे जायचं आपल्याला? शुद्ध सत्वगुणामध्ये, जिथे पूर्ण फॅमिली मिळून भगवंतांचं नामस्मरण करतीये. आणि जेव्हा आपण असं करतो, मायेच्या या 3 प्रकारांना सरून पुढच्या शुद्ध सत्वगुणाकडे पोहोचतो, तेव्हा आपण या 3 प्रकृतीच्या या 3 गुणांवरती मात करून शुद्ध सत्वगुणात प्रवेश करतो आणि कायमस्वरूपी भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचतो. आता पुढचा श्लोक आहे 14वा श्लोक. 14व्या अध्यायातला 26वा श्लोक. म्हणायचं, हो. मां च यो अव्यभिचारेण व्यभिचैरान् भक्तियोगेन सेवते भक्तियोगेन सेवते सगुणान् समितीत्यैत सगुणसम्मतैत ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूयाय कल्पते. खूप छान. तर इथे काय सांगतायत भगवंत? जो सर्व परिस्थितींमध्ये अबाधित आत्म्याने पूर्ण भक्तीत एकनिष्ठ होऊन पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो. आता हेच सांगितलं भगवंतांनी, जो व्यक्ती शुद्ध गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण या प्रकृतीच्या 3 गुणांना सरून मायेच्या या लस्ट, ग्रीड, अँगर यांना सरून पुढे पोहोचतो, तोच शुद्ध सत्वगुणामध्ये पोहोचतो आणि फक्त तोच त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतो आणि भगवंताच्या निवासस्थानी त्याचं कायमस्वरूपी वास्तव्य होऊ शकतं. तो पुन्हा कधीच या जन्म मृत्यूच्या बंधनात अडकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी मायेच्या 3 गुणांना सरून, प्रकृतीच्या 3 गुणांना सरून भगवंतांच्या शुद्ध सत्वगुणाकडे अग्रेसर व्हायचंय. आता पुढच्या स्लाइड मध्ये आता ही स्टोरीची कथा आहे, स्टोरी टाइम. आता हा कोणाचा बरं फोटो आहे? वाल्मिकींचा. वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनी. नारद मुनी. कोणाला माहित आहे का ती स्टोरी? त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं ना वाल्मिकींनी? रामायण लिहिलं होतं त्यांनी. आणि रामायण लिहिण्याआधी ते काय होते बरं? ते गुंड होते, ते सगळ्यांना मारायचे आणि त्यांच्याकडून पैसे काढून घ्यायचे. खूप छान मानसी, खूप सुंदर. तर अशी ही वाल्मिकींची कथा. ते जंगलामध्ये लुटमार करणारे डाकू होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना लुटायचे, त्यांच्याकडून सगळं धन, खाणं पिणं सगळं ओढून घ्यायचे आणि घरी जाऊन अशा प्रकारे ते आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करायचे. म्हणजे ते कुठे कोणत्या गुणामध्ये होते? प्रकृतीच्या अज्ञानामध्ये, तमोगुण. एकदम बरोबर. तर ते होते तमोगुणामध्ये. मग एके दिवशी काय झालं, असं लुटता लुटता एके दिवशी त्या वाटेने नारद मुनी चालले होते. ते नारद मुनींना, त्यांनी मग नारद मुनींना पकडलं आणि त्यांनाही मारण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला. मग काय झालं बरं? नारद मुनी म्हणाले, थांब, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला दे आणि मग तू मला मारू शकतोस आणि हवं ते घेऊ शकतोस. मग वाल्मिकींना प्रश्न पडला. मग ते म्हणले, हो ठीक आहे, विचारा प्रश्न, मी देईन उत्तर आणि मग मी तुम्हाला लुटू शकतो. मग नारद मुनींनी प्रश्न विचारला, तू हे सगळं कोणासाठी करतोयस? असं लोकांना लुटणं, त्यांचे पैसे चोरणं किंवा त्यांचं अन्न चोरणं, हे तुला पाप नाही वाटत आहे का? तू का बरं करतोयस असं? तर त्यांनी काय उत्तर दिलं, हे मी माझ्या कुटुंबासाठी करतोय, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी. त्यावर नारद मुनींनी पुन्हा एक प्रश्न विचारला, की तुम्ही कुटुंबासाठी करताय, बरोबर आहे, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी करताय, बरोबर आहे, ठीक आहे. मग आता तुम्ही घरी जा आणि कुटुंबियांना विचारा, प्रत्येक जणांना कुटुंबातील, की तुम्ही हे पाप करताय हे तुम्हाला पण माहितीये. मग तुमच्या कुटुंबातील ज्यांच्यासाठी तुम्ही हे पाप करताय ना, ते लोक तुमच्या या पापातले भागीदार होण्यास तयार आहेत का? 2 मिनिटं थांबले वाल्मिकी. खरं त्यांनाही असा प्रश्न पडला. नारद मुनी सांगतात, हे तर बरोबर आहे. ठीक आहे, मी त्यांच्यासाठी एवढं करतोय ना, बघूया बरं ते काय म्हणतात. वाल्मिकी घरी गेले. सगळ्यात आधी त्यांनी विचारलं आपल्या मुलाला, की प्रिय पुत्र,
तुम्ही माझ्या पापाचे सामायिक कराल का? तुम्ही माझ्या पापाचे भागीदार व्हाल का? काय दिलं उत्तर मुलांनी? नाही. मग ते गेले बायकोजवळ, की "तू तर माझी अर्धांगिनी आहेस. प्रत्येक गोष्ट तू अर्धी शेअर करण्याचं वचन मला दिलंय. मग माझी पापही शेअर करशील का तू?" त्या म्हणाल्या, "नाही, अजिबात नाही. माझं घरात काम करायचं माझं काम आहे. ते अन्न तुम्ही कुठून आणताय? ते पैसे तुम्ही चोरी करून आणताय का कसे आणताय? याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये." मग ते गेले आपल्या बाबांकडे. "बाबा, तुम्ही माझ्या पापांचे सामायिक व्हाल का?" मग बाबा काय म्हणाले, "अजिबात नाही. तुझं कर्तव्य आहे. तू माझा मुलगा आहेस आणि तुझं कर्तव्य आहे माझं पालन-पोषण करायचं. मग तू कोणत्या प्रकारे पालन-पोषण करतोयस, याच्यासोबत माझं काही देणं-घेणं नाहीये ना. तू फक्त माझं पालन-पोषण करतो आहेस की नाही, एवढंच मी बघेन." आणि ज्या क्षणी त्यांच्या वडिलांनीही असं उत्तर दिलं, त्यांचे डोळे उघडले. त्यांना खूप खूप वाईट वाटलं, की का बरं कोणीच माझ्या पापाचा भागीदार होऊ शकत नाहीये. मग नारद मुनींनी जो प्रश्न केला होता तो बरोबर आहे. मी कोणासाठी हे सगळं करतोय? आणि मी का बरं करू? मी का बरं लोकांना लुटू? जेव्हा मी माझ्या परिवारासाठी एवढं सगळं करतोय, त्यांनाच कोणत्या गोष्टीचं देणं-घेणं नाहीये. ते सगळ्यांना फक्त आपलं अन्न मिळालं, पैसे मिळाले तेवढ्यात ते समाधानी आहेत. मग ते आले परत नारद मुनींकडे. त्यांनी नारद मुनींची माफी मागितली. म्हणले, "नारद मुनी मला माफ करा. आता तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवा. मी काय बरं करावं?" मग नारद मुनींनी त्यांना जप करण्याचा, परमेश्वरावर ध्यान केंद्रित करण्यासाठी सांगितलं. तर वाल्मिकी ठरले तमोगुणातले लोक, तमोगुणातली व्यक्ती. मग कसं बरं ते जपाला बसणार? जप करण्यासाठी बसणं किंवा रामनामाचा जप करणं त्यांना शक्यच नव्हतं. ते राम, राम म्हणता, म्हणता मरा, मरा म्हणायला लागले. त्यांना नाही सॉरी त्यांना जप करणं शक्यच होत नव्हतं. मग नारद मुनींनी एक आयडिया सांगितली, की तुम्ही राम, राम म्हणण्याऐवजी मरा, मरा म्हणायला सुरुवात करा. मग जेव्हा नारद मुनींनी मरा, मरा, मरा म्हणायला सुरुवात केलं, हे त्या म्हणजे मारणं ते रोज करायचे ना, तमोगुणात असल्यामुळे. मग तमोगुणातल्या व्यक्तीला मरा म्हणणं हे सोपं होत होतं. मग ते जसं-जसं मरा, मरा म्हणायला लागले, तसं-तसं त्याचं राम, राम व्हायला लागलं. आणि त्यांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं. ते जपला बसले. ते इतके दिवस, इतके रात्र, अहोरात्र, रात्रंदिवस जपला एवढं जप त्यांनी केलं, की त्यांच्या भोवती मुंग्यांचं वारूळ कधी तयार झालं हे त्यांनाच समजलं नाही. मग अशा प्रकारे एक चोराचा एका तमोगुणातल्या व्यक्तीचा रजोगुणामध्ये त्याच्यामधून सु अ, सत्वगुणामध्ये प्रवेश झाला आणि सत्वगुणामधून शुद्ध सत्वगुणाकडे त्यांनी अग्रेसर केलं आणि भगवंतांचा आशीर्वाद सुद्धा त्यांना मिळाला आणि आपोआप जेव्हा त्यांच्या तोंडून राम राम यायला लागलं, ते ध्यान केंद्रित करू लागले. मग त्यांनी शुद्ध सत्वगुणामध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे शुद्ध सत्वगुणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी रामायणाची रचना केली आणि आता म्हणून रामायणाची रचना केली म्हणून त्यांना रामायणकार, रामायण रचिता असंही म्हटलं जातं. अशी ही स्टोरी होती. आता पहा, तमोगुणातली व्यक्ती सुद्धा जेव्हा प्रयत्न करते, ती शुद्ध सत्वगुणात पोहोचू शकते. म्हणूनच भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलं आहे, की प्रकृतीच्या 3 गुणांना सामोरे जा, त्यांना तरून मायेच्या पलीकडे जा, भगवंतांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करा, शुद्ध सत्वगुणात जाण्याचा प्रयत्न करा आणि मगच तुम्ही भगवंतांच्या निवासस्थानी कायमस्वरूपी जाल. आता आपल्याला काय करायचंय? आनंद आणि दुःख काय पहा, कोणाला काही-काही व्यक्ती असतात त्यांना मोबाईल मिळाला तर त्यात खूप आनंद मिळत असतो आणि समजा त्याच व्यक्तीचा मोबाईल जेव्हा चुकून खाली पडतो, तुटतो किंवा काही खराब होतो, त्यांना खूप दुःख होतात. अहो, आपण आहेच दुःखालयावरती. पृथ्वीला दुःखालयम असं म्हटलं जातं. आपण जिथे राहतो, आपण दुःखालयामध्येच राहतो. मग काय आनंद आणि दुःख? जसं आपण त्या दुःख आणि शीतोष्ण सुख-दुःखदा ही आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं होतं की नाही? जसं दिवस आणि रात्र येतं, उन्हाळा आणि पावसाळा येतो, तसंच सुख आणि दुःख येतं. त्याच्यानंतर ते येणारच आहे. सुखानंतर दुःख येणारच आहे, जसं दिवसानंतर रात्र होते. मग त्यात काय इतका शोक मानवायचा? या तर भौतिक गोष्टी आहेत, हो की नाही? आपण फक्त एकच प्रयत्न करायचा, भगवंतांच्या निवासस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करायचा, हरिनामाचा जप करून. आता पुढे कोणाला
ही कोणती गाडी आहे, हिला काय म्हणतात बरं? ही मर्सिडीज बेंझ आहे. तर ती गाडी घेण्यामध्ये खूप आनंद असतो. खूप आनंदाने ती गाडी ते लोकं घेतात आणि परंतु जेव्हा त्याच गाडीचा ॲक्सिडेंट होतो, ती व्यक्ती खूप दुःखी होते. का तर ती रजोगुणातली व्यक्ती आहे. त्यांना पॅशन आहे, खूप आवड आहे त्या गाडीची आणि जेव्हा त्याचा काही प्रॉब्लेम होतो, ते खूप जास्त दुःखी होतात. पुन्हा एक उदाहरण रजोगुणातल्या व्यक्तींचा. मोठमोठं घर बांधण्यामध्ये त्यांना खूप आनंद असतो. पण जेव्हा हेच घर प्रकृतीच्या कोपामुळे पडतं, त्याचा नाश होतो, तेव्हा त्यांना खूप दुःख होतं. आपण पाहिलं होतं एक नॉर्मल व्यक्ती घर पडलं म्हणून रडत असतो, हे तर उदाहरण पाहिलं होतं. पण जो भक्त असतो, तो रडणार नाही. कारण तो काय म्हणेल भक्त, ही परमेश्वराची कृपा आहे. प्रत्येक गोष्टीचं कारण त्याच्याकडे आहे. मे बी ही त्याची इच्छा असेल, म्हणूनच असं झालं माझ्या घरावर बद्दल. असा शुद्ध सत्वगुणातील व्यक्ती विचार करतो. आता खरा आनंद म्हणजे काय? पहा, या श्यामसुंदर रूपामध्ये आपलं मन केंद्रित करणं आणि त्या रूपामध्ये डुबून जाणं, हाच आपला खरा आनंद आहे. गुरुची सेवा करणं, प्रभुपदांसारख्या गुरुची किंवा कोण आपल्या स्वतःच्या गुरुची सेवा करणं, यातच खरा आनंद आहे. आपल्या गुरूंच्या चरणकमळांवरती डोकं ठेवून आशीर्वाद घेणं, यात खरा आनंद आहे. पहा, गुरु भगवंतांची सेवा, भगवंतांसाठी सेवा करणं, यात खरा आनंद आहे. आता मेक भगवद्गीता ॲज युअर बेस्ट फ्रेंड. यू विल नॉट लॉस इन एनी सिच्युएशन ऑफ लाईफ. जेव्हा आपण गीतेला आपला मित्र बनवतो, तेव्हा आपण आयुष्यातल्या कोणत्याच परिस्थितीवरती हार मानू शकत नाही. आपण फक्त पुढेच जातो. आणि हे सगळं केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. आणि असं का करायचं आपल्याला? कारण आपल्या आत्म्यासाठी ते एकमेव अन्न आहे आणि कलियुगातला तो आपला एकमेव धर्म आहे. आता थोडीशी क्विक रिव्हिजन मध्ये आपण काय शिकलो बरं? भौतिक प्रकृतीचे कोणते 3 गुण आहेत? कोण सांगेल मला? मोड ऑफ पॅशन, मोड ऑफ इग्नोरन्स, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. खूप खूप छान. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण म्हणजे मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन आणि मोड ऑफ इग्नोरन्स. तर असे भौतिक प्रकृतीचे 3 गुण, यांना कंट्रोल करणारी ही माया. या मायेचे 3 प्रकार कोणते आहेत? लस्ट, अँगर आणि ग्रीड. जेव्हा त्या तिन्हींना सरून आपण भगवंतांपर्यंत पोहोचतो, त्याचा अर्थ आपण शुद्ध सत्वगुणात आहे. पहा, लस्ट, अँगर आणि ग्रीड. म्हणून कलियुगातला आपला एकमेव धर्म हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. तर चैतन्य चरितामृतामध्ये आपण काय शिकलो होतो? हरे नमः हरे नमः हरे नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव नास्ते एव गतिर् अन्यथा. हे आपण शिकलो. या कलियुगातील मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं होय. इतर कोणताच मार्ग नाही, इतर कोणताच मार्ग नाही आणि इतर कोणताच मार्ग नाही. आपल्याला फक्त आपली शैली ओळखायची आहे. आपण काय आहे, आपलं काम काय आहे आणि आपलं काम करून भौतिक प्रकृतीला मागे सरून, मायेला मागे सरून आपण शुद्ध सत्वगुणात कसा बरं प्रवास करायचा आणि कसं भगवंतांच्या जवळ जायचं, फक्त हे आपल्याला आपल्या शैली ओळखून हे काम करायचं आहे. आता आणखी हे गार्बेज गिगो ही संज्ञा वापरली जाते IT फील्डमध्ये. तर याला काय म्हणतात? पहा, याच्यामध्ये IT इंडस्ट्रीमध्ये मॅथमॅटिक्स म्हणून हे वापरलं जातं. कचरा त्यांनी आतमध्ये टाकलाय. एक मिनिट कर्सर लावून जा. हा कचरा त्यांनी आतमध्ये टाकलाय. मग आउटपुट मधून सुद्धा तुम्ही कचरा टाकलात आतमध्ये. समजा आपण काय म्हणू उदाहरण मी तुम्हाला? हां, आपली फ्लोर मिल असते की नाही, जिथे आपण गहू टाकतो आणि आपल्याला पीठ मिळतं. आपण खूप चांगलं गहू टाकलं म्हणून आपल्याला चपाती बनवण्यासाठी पीठ मिळतं बाहेर आउटपुट मधून. समजा तुम्ही इनपुट मध्ये कचरा टाकला, तर तुम्हाला आउटपुट मध्ये तरी सुद्धा ज्वारीचं भाकरीचं पीठ, गव्हाचं पीठ येईल का? नाही. नाही येणार ना. मग तसंच जेव्हा आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या मनाला, आपल्या बुद्धीमध्ये चांगले विचार टाकतो, तेव्हाच चांगले विचार बाहेर येतील आपल्या मुखामधून.
तेव्हाच आपण इतरांना चांगल्या गोष्टी सांगू शकू. समजा आपण चांगल्या गोष्टी टाकलोच नाही, कचराच डोक्यामध्ये टाकला, कचराच मनामध्ये भरला, तर कसं बरं आपल्या मुखातून चांगले शब्द येतील? कसं बरं आपण इतरांना चांगले शब्द सांगू? आहे की नाही प्रश्न? म्हणून पहा, गुड स्टफ इन, गुड स्टफ आउट. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी मनामध्ये ठेवतो, चांगल्या गोष्टींचा डोक्यामध्ये वास करतो, तेव्हाच आपण चांगल्या गोष्टी इतरांना सांगू शकतो. तेव्हाच त्या चांगल्या गोष्टी आपल्या मुखातून बाहेर येतात. अन्यथा आपण काहीच करू शकत नाही. आपण कचरा टाकला तर कचराच बाहेर येणार आहे. म्हणूनच गिगो या संकल्पनेला काय म्हटलं जातं? गुड इन, गुड आउट ऑर गार्बेज इन, गार्बेज आउट. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट त्या आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सुद्धा लागू होते. म्हणूनच आपल्याला नेहमी शुद्ध प्रकृतीच्या या 3 गुणांना सरून, मायेला सरून, मोड ऑफ सत्वगुण, रजगुण, तमगुण याला सरून, लोभ, मत्सर, माया, मोह यांना सरून शुद्ध सत्वगुणाकडे अग्रेसर व्हायचंय. भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे आणि भगवंतांच्या जवळ त्यांच्या निवासस्थानी जायचा प्रयत्न करायचा आहे. आता म्हणून हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण काय शिकलो? आपल्या 13व्या अध्यायामध्ये आपण शिकलो क्षेत्रज्ञ विभाग योग. प्रकृती म्हणजे काय? प्रकृतीचे 3 गुण कोणते? एन्जॉयर कोण आहे? हे शिकलो. आता आपण गुणत्रय विभाग योग. प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत? सत्वगुण, रजगुण, तमगुण म्हणजे काय? कोणत्या गुणातली व्यक्ती कधी उठते, कधी झोपते, कोणते पुस्तक वाचण्यावरून आपण ती व्यक्ती कोणत्या गुणात आहे हे सांगू शकतो. झोपल्याच्या वेळेवरून, उठण्याच्या वेळेवरून किंवा उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करता आहेत त्या व्यक्ती, यावरून सुद्धा आपण व्यक्ती कोणत्या गुणात आहे हे आपण सांगू शकतो. परंतु आपल्याला काय करायचं आहे? या 3 गुणांना सरून, मायेला सरून शुद्ध सत्व गुणामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टी ठरवतो, आयुष्याच्या कोणत्याही पॉइंटमध्ये आपण कोणत्याही गुणाकडून शुद्ध सत्व गुणाकडे अग्रेसर होऊ शकतो. हे समजून घेण्यासाठी आपण वाल्मिकींची कथाही पाहिली. अशा प्रकारे आपण आपला अध्याय 13 आणि 14 संपवला आणि आपले फक्त आज शेवटचे 4 अध्याय राहिले. आपण उद्या आपला 15वा अध्याय घेऊया. मग मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्णा.